नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेचे घटक 1 या विभागातले उपक्रम आणि अहवाल लेखन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। त्याचबरोबर पहिल्या 4 प्रकरणांचाही आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। घटक 1 उपक्रम अहवाल लेखन। बघा तो उपक्रम, जलचक्राच्या प्रकृतीद्वारे जलचक्र समजून घेणे। त्याचा उद्देश नियोजित कालावधी, साहित्य, कार्यपद्धती, त्यानंतर आकृती, जलचक्राची आकृती काढायची आपल्याला या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात आहे, ती पहा। त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना, नवीन काय शिकलात त्याचं उत्तर, निष्कर्ष, उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव, पालकांची मदत, पालकांचे मत, सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी। या पद्धतीने आपण अहवाल लेखन करायचे उपक्रमाचं। त्यानंतर पुढचा उपक्रम बघा, घटक 1 वर आधारितच, परिसरातील मातीचे निरीक्षण करणे आणि मातीचे प्रकार ओळखणे। दुसरा अहवाल लेखन, त्याचे मुद्दे, उपक्रमासाठी नियोजित कालावधी, साहित्य व उपकरणे, उपक्रमाची कार्यपद्धती, त्यानंतर त्या उपक्रमासंदर्भात लावलेली छायाचित्र आपल्या पाठ्यपुस्तकात बघा। मातीचे प्रकार, परिसरातील मातीचं निरीक्षण, त्या संदर्भातली चित्र लावायची आहेत आपल्याला या ठिकाणी। त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना, नवीन काय शिकलात त्याची माहिती, निष्कर्ष, उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव, पालकांची मदत, त्यानंतर या उपक्रमासंदर्भात आपल्या पालकांचं मत, सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण जलसुरक्षा या विषयाचा पहिला घटक, या घटकावर आधारित आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवलेली। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या दुसऱ्या प्रकरणावर आधारित घटक 2 जलसंधारण याची माहिती मिळवायची।
तीही आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षा या विषयाची प्लेलिस्ट ओपन करा. त्यात आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास व्यवस्थित पाहायला मिळेल. काही अडचण असल्यास कमेंट करून विचारा. थँक्यू.